नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। वगरवाडी शिवारात खून झालेली तरुणी जामखेडची ओळख पटवण्यात पोलिसांना यश। दुपारपर्यंत खुनाचे धागेदोरे उलगडणार। औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात खून झालेल्या तरुणीची अखेर 6 दिवसानंतर ओळख पटली असून सदर तरुणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे। रविवार दिनांक 29 पहाटे 4 वाजता तिच्या नातेवाईकांनी तरुणीला ओळखले आहे। पोलीस अधीक्षकांसह दोन्ही पथकाने संपूर्ण रात्र जागून काढली असून आता दुपारपर्यंत खुनाचे धागेदोरे उलगडणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले। दरम्यान घटनास्थळावर काहीही सापडले नसल्याने तरुणीची ओळख पटवणं व खुनाचा गुन्हा उघड करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले होते। त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी सर्व प्रकरणाचा अभ्यास करून 2 पथके तयार केली होती। यामध्ये पोलीस निरीक्षक GS राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, इम्रान शेख, इक्बाल शेख, संदीप टाक यांचे एक पथक, तर स्थानिक गुन्हे शाखेचे साहेब पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठू बोने, जामदार लिंबाजी वाहुळे, विशाल खंडागडे, किशोर सावंत यांचे दुसरे पथक स्थापन केले। या पथकाने शनिवारी दिनांक 28 रोजी पहाटे घटनास्थळाच्या परिसरात पुन्हा एकदा पाहणी केली असता त्या ठिकाणी एक कार्ड सापडलं होतं। त्या कार्डवरून पोलिसांचा तपास सुरू झाला होता। या पथकाने औरंगाबाद व त्यानंतर जामखेड गाठले, तर प्रकरणाचे धागेदोरे हाती आल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक नांदेडकडे आले। पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी संपूर्ण रात्र जागून काढत दोन्ही पथकांना वेळोवेळी सूचना दिल्या। दरम्यान आज पहाटे जामखेड येथील सदाफुले वस्तीमध्ये पोलिसांनी शोध घेतल्यानंतर पहाटे 4 वाजता तिच्या नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह ओळखला। सदर मृतदेह अलका बाजीराव बेंद्रे वय 29 राहणार सतीआई मंदिर सदाफुले वस्ती जामखेड जिल्हा नगर हिचा असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचे नांदेड कनेक्शन शोधून गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती दिली आहे। तरुणीची ओळख पटल्यानंतर आता दुपारपर्यंत खुनाचे धागेदोरे उलगडणार असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले। आता पोलिसांचे लक्ष नांदेडच्या पथकाकडे लागले आहे। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।